मित्रमंडळींनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो बलमा आहे तो खूप रडत असतो आणि तो घराकडे बघत असतो आणि म्हणत असतो की या घराने माझा किती अपमान केला ना. खरं सत्या तू असता तर माझा एवढा अपमान इथे कुणी केला नसता. माझं सत्य नाही तर माझा इथे अपमान केला जात आहे असं बलमा म्हणत असतो आणि म्हणत असतो की असं का वागतायत सगळेजण, म्हणजे सत्यदादा नाही म्हणजे मला किंमत नाही का ह्या घरात, असं तो म्हणत असतो. आणि आता इकडे अ, जी मंजू असते ती मंजू आता पोलीस स्टेशनला तिथे आवरत असते आणि मंजूच्या आईला असं डाऊट येतो की मंजू अशी का वागते. तर आता मंजूला ती म्हणत असते की मंजू काय चाललं आहे तुझं, नेमकं तुझ्या तोंडामध्ये सारखं सत्याचं नाव काय येतं आहे. तर आता मंजू म्हणते अगं मला अमृताला विचारायचं होतं पण इथे मला सत्याचं नाव माझ्या तोंडात आलं, असं ती बोलून जाते. तर इकडे आता सत्या घरात येतो. सत्या तिथे घरी येतो आणि तिथे आल्यावरती तो काकाच्या रूपात आलेला असतो. बलमा त्यांना म्हणतो की बरं झालं तुम्ही आलात. तर आता तो म्हणतो की चल माझ्यासोबत. सत्य म्हणतो आतमध्ये बघतो मी तुला कुणी त्रास दिलाय ते, आणि आतमध्ये घेऊन येतो बलमाला. बलमा आतमध्ये येतो आणि आल्यावरती तिथे आता सगळेजण तिथे आवाज येतो, माझं स्वागत करण्यासाठी कुणीच नाही आहे का इथे, काका आलाय घरी, असं सत्य बोलतो. आणि तेवढ्याच तिथे आता लगेच सगळेजण बघायला येतात. सगळेजण बघतात तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं, हे कोण आलंय नेमकं. तर आता लगेच चित्रकार शांत न बसता चित्रकार म्हणतात काका तुम्ही, अहो कधी आलात. तर आता लगेच ते म्हणतात की आत्ताच आलो एवढ्यात. तर ते म्हणतात की कुठं आहे सध्याची बायको, ह्या घरची लक्ष्मी कुठं आहे, घराबाहेर काढलं काय तिला, तिला घरात ठेवायचं ना, असं म्हणतो. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात कोण आता हे. तर आता लगेच ते म्हणतात कोण आहे हे, कोणाला उठून सुटू बलमा घरात घेऊन जातो, चालतो कळत नाही का तुला. तर बलमा म्हणतो की हे बघा मम्मी साहेब मी नाही आणलं त्यांना घरामध्ये, अहो त्यांनीच मला घरात घेऊन आले, मी तर या घरात येणार पण नव्हतो, असं बलमा बोलतो. तर आता तिथे मंजू पण सत्याला बघण्यासाठी येते. तर ती तिथे येऊन बघते तर सत्याचं तिथं बोलणं चालू असतं. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे, मम्मी साहेबाला त्यांना कळेल का हा सत्य आहे, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.